आपल्याकडे आजवर अनेक भोंदू बाबांना अटक झाली आहे, तरीसुद्धा अंधश्रद्धेचा बाजार भरायचं काही थांबत नाही आणि त्या बाजारातली अंधभक्तांची गर्दी देखील कमी होत नाही। सध्या पुण्यामध्ये स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारे बाबा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। त्यातल्या एका बाबाचा दरबार गाठत एबीपी माझानं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काय आहे त्या बाबाची कुंडली बघूया। स्वतःला सोन्यानं मढवून आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या या बाबाचे व्हायरल झालेले व्हिडिओ तुमच्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर पाहिले असतील। बाबाचे पाय धुवून पाणी किंवा दूध प्राशन करतानाचा त्याच्या भक्तांचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी जरा जास्तच व्हायरल झाला। अनेकांना ही गोष्ट खटकली, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धेची रेष तिथं पुसलेली स्पष्ट दिसत होती। एबीपी माझानं या बाबाला गाठत त्याला बोलतं केलं। खरं नाव आहे उमेश तागुंदे। भक्त त्याला पप्पा म्हणून हाक मारतात आणि या बाबाचा दरबार भरतो पुण्यातल्या वारजे भागात। तुमचं मूळ नाव काय आहे आणि तुम्हाला पप्पा का म्हटलं जात आहे? माझं मूळ नाव आहे उमेश भीमराव तागुंदे आणि आता ते एक मुलगा होता 2006 साली माझ्याकडे आला आणि त्याला जरा थोडं आईवडिलांपासून तो लांब होता आणि इथं आल्यावर आम्ही त्याला तो अजून पण माझ्या इथंच आहे आणि त्याला आईवडिलांसारखं प्रेम केल्यामुळं तो मला माझा मुलगा पप्पा म्हणतो म्हणून तो पप्पा म्हणायला लागला आणि मग तो पप्पा म्हणायला लागल्यामुळं आणि बाहेरचं कोणतरी मुलगा मला पप्पा म्हणते आणि त्याच्यामुळं मग सगळे मला पप्पा म्हणायला लागले। भक्तांनी पाय धुवून पाणी पिणं कितपत योग्य आहे, ही बाब खटकत नाही का? याला अंधश्रद्धा का म्हणू नये, अशी प्रश्नांची सरबत्ती एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारींनी केली। पाय धुतल्यानंतर जे पाणी ताटामध्ये जमा होतंय ते पाणी या महिला प्राशन करतायत, तर हे दिसायला तर खूपच किळसवाणं दिसतंय आणि तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे असंही म्हटलं जात आहे। तर आत्ता गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो, माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी पिलो। इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या, पण मी त्यांना नको म्हणलो होतो। मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे, भावना आहे, म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं। पण ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? आता मी माझ्या गुरूंचे पाय धुतले, शेवटी एक मराठीत म्हण आहे की बाबा तुमचे एवढे माझ्या उपकार आहे की पाय धुवून पाणी पिलं तरी कमी। मग तेवढं माझ्या गुरूंचे माझ्या उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं, ते माझ्या श्रद्धेचा भाग आला। मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो, पण तरी त्यांनी पाय धुतले। संपूर्ण राज्यभर गाजलेल्या भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणावर प्रश्न विचारला असता या बाबाचं उत्तर काय होतं, तुम्हीच ऐका। या अंधश्रद्धेतून किती भयानक प्रकार नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडलेले आहेत हे आपण पाहतो आहोत। नाशिकचा प्रकार अजूनही सगळ्यांच्या आठवणीत आहे। म्हणून तो प्रकार आहे, आता लोक त्याच्याशी जोडतात। तर इथं आता आम्ही आईसाहेबांची सेवा करतो, त्याच्यामुळे आमचा प्रत्येक महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या आईसारखे आहे, आपल्या बहिणीसारखे, आपल्या मुलीसारखे असा असतो की आम्ही त्या ह्यानी उद्देश म्हणजे त्याचं घाणरडं कधीच डोक्यात येत नाही। चांगल्या हेतूनच प्रत्येक महिलाकडे पाहत असतो, वाईट हेतूने कधी वाईट याने पाहतच नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं उमेश तागुंदे उर्फ पप्पा बाबा विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आता आम्ही जेव्हा ह्या पोलीस स्टेशनला आलो तर पोलिसांनी एक प्राथमिक चौकशी केलेली आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण आम्ही असं म्हटलं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन स्पष्ट दिसतं आहे, ज्याच्यामध्ये स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आहे असं दाखवून लोकांच्या समस्या सोडवणं असू द्या किंवा महिलांच्या बाबतीत काही जे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते देखील ऑब्जेक्शनेबल आहे। काय आर्थिक स्रोत आहेत त्याचे की ज्याच्या माध्यमातून तो एवढे पैसे गोळा करतोय, त्याची पण चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। स्वप्नील लांडे या भोंदू बाबावर पुणे जिल्ह्यातील मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अल्पवयीन मुलीला मांडीवर बसून तिच्या कानात फुंकल्याचा त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पॉस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तेव्हापासून तो फरार आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केल्याचं सांगण्यात आलंय। या भोंदूगिरीचा वाढ जो झाला आहे हे भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 पासून आल्यापासून हे भोंदूगिरीचे प्रचंड वाढ झाली, अंधश्रद्धेमध्ये वाढ झाली, देवाच्या धर्माच्या नावाने फसवण्याचा धंदा हा गोरखधंदा प्रचंड वाढला, म्हणून लोक त्याला बळी पडतायत आणि पाय धुतायत। पाय धुतले तर धुतले पण पाणी पण पितायत।
अंधभक्तांना दावणीला बांधून त्यांच्या जीवावर श्रीमंत होणारे बाबा बुवा कदाचित तुमच्या गावात किंवा शहरातही असतील. जोपर्यंत कुणी त्यांची पोलखोल करणार नाही तोपर्यंत त्यांचं दुकान चालूच राहणार. त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं ते. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.